माझा राग हा अनावर झाला असं म्हणावं लागेल. बरं, तुमचा एक ट्विट केलेल्या व्हिडिओची फार चर्चा झाली आणि त्याचे सगळे पडसाद राजकारणात आम्ही बघतोय. तुम्ही मंत्र्यांचा तो एक पत्ते खेळतानाचा व्हिडिओ होता. ते नक्की रमी खेळतात का सॉलिटर खेळतात हा नंतर ते चर्चा होऊ शकते. पण मंत्री होते, सभागृहात होते, त्याची आता व्हिडिओची चौकशी सुरू की तो कोणी नक्की काढला? तुम्ही स्वतः काढला व्हिडिओ की का तुमच्याकडे आणून दिला कोणी? नाही बघा ना, चौकशी कशाची होती म्हणजे SIT बऱ्याच लागल्यात. म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, 14 लोक तिथं मेली, दुर्दैवाने गरीब माणसं होती, त्याचा SIT लागली. काय झालं कोणाला माहित नाही. संतोष देशमुखाचा विषय, सूर्यवंशींचा विषय, SIT लागला, एन्क्वायरी लागला, त्याचं काही होत नाही. अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दे मांडतो, ते चर्चेला आल्यानंतर आश्वासन देऊन सुद्धा तिथं काही होत नाही. पण इथं मात्र एन्क्वायरी लागली. आता सभापती कोण याचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी आहे. ठीक आहे, एन्क्वायरी तुम्ही लावा. व्हिडिओ तिथे असणाऱ्या आमदाराली काढला का वरून गॅलरीतून काढला हा मलाही माहित नाही. मला पेनड्राईव्हतून तो व्हिडिओ तिथं आला. पण जेले कुणी काढला मलाही माहित नाही कोण आहे. पण त्याचं नाव जर उद्या पुढं आलं तर मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले 4 कोटी शेतकरी त्या व्यक्तीचा सत्कार करतील. आता एन्क्वायरी लावली. आता आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही मंत्री आहात, तुम्ही मंत्री असल्यानंतर तुम्हाला तिथं असताना जो कुठला विषय आहे तो सिरियसली ऐकावाच लागतो. पण तुम्ही तिथं पत्ते खेळताय. आता पत्ते का रम्मी, आता मला रम्मी काय असते हे माहीत नव्हतं. त्यामुळे आम्ही रम्मी म्हणलो असेल, ते म्हणतात नाही रम्मी नव्हती, पत्ते होते. आता तुम्हाला जेव्हा आम्ही प्रश्न करतो तुमच्या विभागाचा, तुम्हाला त्या विभागाचं काही कळत नाही, नाही तर उत्तर सुद्धा देता येत नाही. पण रम्मीला तुमचं अकाउंट हे बँकेला जोडावं लागतं हे मात्र तिथं मंत्री महोदयांना माहिती. म्हणजे विभागाचा अभ्यास त्यांचा कच्चा, पण रम्मीला अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं माहिती आहे. त्यामुळे आमचा आक्षेप असा होता, 4-5 महिने झालं तुम्ही अतिशय खालच्या लेवलला जाऊन शेतकऱ्याबद्दल बोललाय, शेतकऱ्याला भिकारी म्हणलात, सरकारला भिकारी म्हणता, आणि तिथं तुम्ही अधिवेशनात काय करता की संविधानिक पद असताना आज शेतकरी दिवसाला 8 आत्महत्या करतो, तुम्ही रम्मी नाही तर ते पत्ते खेळताय. हा आमचा आक्षेप होता. म्हणून त्यांनी तिथं रेझिग्नेशन हे दिलंच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. रोहितजी, मला हा प्रश्न तुम्हाला तुम्ही यू कॅन चूज नॉट टू आन्सर, कारण मला माणिकराव कोकाटे हे तुमचे एक काळचे सहकारी, तुम्ही एका पक्षातले, काही वर्ष तुम्ही सोबत काम केलं गेल्या वेळेस. अशी काय तुम्हाला वाटतं तुमच्या काकांची किंवा उपमुख्यमंत्र्यांची मजबुरी असेल की माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना म्हणतात कधी की शेतकरी भिकारी आहेत, ते म्हणतात की शेतकरी पैसा उडवून टाकतात, आम्ही त्यांना पैसे देतो, नंतर त्यांच्यावरती केस होते खोटे कागदपत्र दिल्याची, ते दोषी त्याच्यात आढळतात, त्याच्यानंतर ते काय पत्ते खेळताना सापडतात, मग ते म्हणतात की मी काय विनयभंग केलाय का. इतकी विधानं ही व्यक्ती करते, त्यांच्या विरुद्ध एवढ्या तक्रारी असतात, तरी सुद्धा त्यांना अजित पवार अभय का देतात? अजित पवारांची ही काय मजबुरी असेल असं तुम्हाला वाटतं? नाही, सत्य जे कुणी आज आहेत ना त्यांच्याकडे आमदारांची संख्या इतकी मोठी आहे, त्यांना असं वाटतं कुणी काय केलं तरी काय फरक पडत नाही. त्यामुळे एवढ्या वेळा अतिशय खालच्या लेवलला जाऊन स्टेटमेंट करणारा मंत्री अजून सुद्धा मंत्री राहतो. त्याच्याबरोबर शिरसाट, त्यांचे जो कुठला व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, आता तो सुद्धा व्हिडिओ म्हणजे घरातल्याच व्यक्तीने कोणीतरी काढलेला आहे. बॅग, ती बॅगची साईज बघितली तर 10-12 कोटी रुपये असतील त्याच्यामध्ये, जे पैसे दिसतात तिथे. आता हा व्हिडिओ बाहेर येतो, त्यानंतर ते म्हणतात की आमच्या विभागाकडे पैसा नाही, आम्हाला पैसा दिला जात नाही. त्यांच्याकडे मात्र पैसा तिथं आहे, त्यांच्यावर तुम्ही तिथं कारवाई करत नाही. अनेक असे काही मंत्री आहेत ज्याच्याबद्दल अतिशय पुरावेत. काही BJPचे सुद्धा मंत्री आहेत ज्यांनी कोविडच्या काळामध्ये जी माणसं मेली होती त्यांना जिवंत दाखवलं, त्यांच्यावर पैसे काढले, जमिनी बळकावल्या, खालच्या लेवलला स्टेटमेंट, 2 समाजामध्ये वाद निर्माण करणारे स्टेटमेंट अनेक भाजपच्या नेत्यांनी तिथं केलेले आहेत. तसंच अजितदादांचे इतर नेते आहेत आणि काही शिंदे साहेबांचे नेते आहेत जे आता कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी अडकले. तुम्ही कारवाई का करत नाही असा आमचा प्रश्न आहे. पण त्याचं कारण एकच आहे की ह्यांना एक अहंकार आहे की आमचं कुणी काय वाकडं आता करू शकत नाही, कुणी आम्हाला अडचणीत आणू शकत नाही. दादा का करत नाही कारवाई? दादांबद्दल तर लोक म्हणतात की दादा एकदम काय करारी स्वभावाचे आहे, त्यांचा एवढा कंट्रोल आहे, पण अजित पवारांना हे का बरं चालत? प्रशासनावर दादांचा कंट्रोल आहे, पण मंत्र्यांवरती नाही. आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल, कारण तिथं 2 गट झालेत असं आम्हाला कळतं. पक्षामध्ये कोकणातले एक नेते, ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात, ते एक स्वतःचा गट तिथं करतात. कोकणात तर एकच नेते, सुनील तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत. तुम्ही हे काय तुमची माहिती आहे का? तुम्ही हा राजकीय आरोप करता की तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आहेत अजित पवारांच्या? बघा, साधं सांगतो, अजितदादांवर जेव्हा केव्हा ॲलिगेशन झाले, नाहीतर कोणीतरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं, तर किती अजितदादा पक्षाचे नेते, जे प्रमुख नेते आहेत, अजितदादांची बाजू किती वेळा घेतली?
पण तटकरेंच्या बाबतीत कुणी काय बोललं नाही तर तटकरेंवर पत्ते टाकले तर कसं मारहाणी करतात तुम्ही. म्हणजे अजितदादा हे मोठे नेते आहेत, अजितदादांमुळे सगळे आमदार तिथे गेलेत, पण तिथं काही ठराविक गट तट हे मोठ्या प्रमाणात झालेत असं आपल्याला दिसतं. तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा. म्हणजे ह्याला काय सगळे पुरावे द्यावे लागतात असं नाही, पण दादांबद्दल जेव्हा दादांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं, ठराविक आमदार सोडले तर बाकी नेते गप्प बसतात. पण ठराविक नेत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आक्रमक काही लोक होतात. ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की बॉस कुणीतरी दुसरं आहे आणि हे जे नेते आहेत तटकरे साहेब, मी सांगतो तुम्हाला 29ला हे भाजपतून कदाचित खासदारकी लढतील असंही होऊ शकतं. त्यामुळे ह्याच्यात तुम्हाला येत्या काळामध्ये आणि आता जेव्हा निकाल लागेल म्हणजे जो आता आम्ही अपेक्षा करतोय सुप्रीम कोर्ट न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष सुद्धा कोर्टात आहे, पक्ष म्हणजे तो धनुष्यबाणासाठी आणि आम्ही सुद्धा कोर्टात आहे घड्याळासाठी. गेम अशी होऊ शकते पुढच्या काही महिन्यांमध्ये की घड्याळ आम्हाला मिळू शकतं आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळू शकतं आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांकडे एकच पर्याय राहू शकतो, पार्टी भाजपमध्ये मर्ज करायची. असंही गेम होऊ शकतो. नाहीतर कदाचित मग असंही होईल की परत एकदा या म्हणजे दादांचे 40 काहीतरी आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचे 50-55 आमदार आहेत, 57 आमदार, तिथं रिइलेक्शन होऊ शकतं. आणि आता तुम्ही जर बघितलं असेल की अजितदादांचा जिथं उमेदवार म्हणजे आमदार आहे जसं की भोर इथं मांडेकर नावाचे जे आहेत ते आमदार अजितदादांचे आहेत. आता तिथं काँग्रेसमधून थोपटे जे आहेत तिकडे गेलेत. कुठे गेलेत? भाजपमध्ये. आता शिवतरे पुरंदर तिथं कोण? जगताप गेले. म्हणजे भाजपली तयारी ठेवली आहे. मग कदाचित रिइलेक्शन सुद्धा होऊ शकतं कुठे? या 100 ठिकाणी. आणि भाजपकडे किती आमदार आहेत आता? 132. त्यांना किती पाहिजे अजून? 16 त्यांना पाहिजे फक्त. बस. त्यामुळे त्यांना 20-25 आमदार निघाले. 12 काय असेल. म्हणजे त्यांना फक्त काय पाहिजे 144चा नंबर पार करायचा आहे आणि तो झाला तर सगळंच त्यांचा त्रास तिथं संपतोय. आतून खेळी करतायत. देवेंद्र फडणवीस साहेब चाणक्य आहेत असं सगळेच म्हणतात. आता चाणक्य नीती दुर्दैव असं महाराष्ट्राच्या हितासाठी नसून ती राजकीय हितासाठी त्यांनी नक्कीच तिथं वापरले. म्हणजे अजितदादांच्या पक्षाला आत्ताच खिंडार पाडायला त्यांनी सुरुवात केली. शिंदे साहेबांचं तर ओपन आहे. शिंदे साहेबांच्या अनेक नेत्यांना आता इन्कम टॅक्सच्या नोटिसेस आल्यात. शिंदे साहेबांच्या घरात नोटीस आलेली आहे इन्कम टॅक्सची. मग तिथं आता खिंडार पाडायची सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या बाजूने तयारी केलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हा निर्णय 100% या दोघांच्या विरोधात तिथं देणार आहे. त्यामुळे इधर विलीन व्हा नाही तर रिइलेक्शन करा. फक्त 15-16 आले तर सगळे हे जे नेते आज आहेत ज्यांना घाई झाली पैसे खायची त्याचं मुख्य कारण हेच आहे की किती दिवस आम्ही राहू सत्तेत त्यांना माहित नाही. मग सगळे खायला बघतायत आणि खायच्या गडबडीत ते बिगाचे व्हिडिओ आता आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात. तुम्ही मगाशी 2 गोष्टी बोलत, मला त्याच्याकडे परत जायचं. मला तुम्ही काहीतरी महत्त्वाचं बोलत म्हणून तुम्हाला मी थांबवलं नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की सुप्त संघर्ष एक प्रकारचा, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष